बाय चितळेंची बाकरवडी एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी. यंदाचं वर्ष अल्निनोचं असल्यामुळे राज्यात पाऊसमान कमी राहण्याची शक्यता व्यक्त होतीये. परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाने मागील 30 वर्षांचा डेटा अभ्यासून यंदाच्या परिस्थितीबाबत महत्त्वाचे निकष आणि निष्कर्ष मांडले. या अभ्यासानुसार अल्निनोच्या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, ज्याचा थेट परिणाम शेती उत्पादनांवर होतो आणि या संदर्भात निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तर यंदा अल्निनोचा परिणाम जाणवणार आहे, त्यामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत? कमी पावसात टिकणाऱ्या पिकांच्या वाणांची निवड करावी. बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा. सोयाबीन सोबतच तूर आणि इतर पिकं घेण्याचाही प्रयत्न करावा. पाणी व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करूच नाही. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढवावा. शेततळ्यामध्ये पाणी साठवावं. मल्चिंग तंत्राचाही वापर करावा. उतारास आडवी पेरणी करावी. पिकांचा फेरपालट करावा. आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिकांचं नियोजन करावं. जलसंधारण आणि पाणी साठवण प्रकल्पांना गती द्यावी. शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन आणि सूचना कराव्या. प्रशासनाने करायच्या गोष्टी आता आपण दाखवतोय. दुष्काळ निवारणासाठी पूर्वतयारी करावी. बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. पीक विमा आणि मदत योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तर अल्निनोचा धोका लक्षात घेत कृषी विभागाने कमी पावसात अधिक उत्पन्न